नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सगळ्यांनी वाट बघत होते समुदाय आरोग्य अधिकारी 2023 मधला पीवायक्यू बघण्यासाठी। ओके, मग आपण घेऊन आले काय समुदाय आरोग्य अधिकारी जे 2023 मध्ये एग्जाम झालते सीएचओ साठी। ओके, त्याची जे प्रीवियस क्वेश्चन पेपर आहे आपण ॲज इट इज सगळी क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी घेऊन आलाय। ओके, चला मग सुरुवात करायचं आपल्याला। बघा काय काय इथे सीएचओ महाराष्ट्र 2023 मधला ओके पीवायक्यू प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण सगळे बघणार आहेत। ओके, पेपर अनालिसिस ओके, सर्व जे पेपर आहे आपण सगळे पोस्टमॉर्टम करणार आहेत। ओके, ते पण आपल्या मराठीमध्ये। बघा ज्यावेळी मी ह्या व्हिडिओची प्रिपरेशन करायचं होतं मला, त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं पहिल्यांदा की हा बाबा 50 क्वेश्चन आहे, पटपटकन घेऊ आणि आन्सर टाकून म्हणजे सांगून टाकू असं होतं। पण रिपीटेडली बरं का, ज्यावेळी प्रत्येक एक्झाम मध्ये 30 to 40 किती 30 to 40% पीवायक्यू रिपोर्ट होते बरं का। मॅक्झिमम जेच क्वेश्चन म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे क्वेश्चन येऊ शकते, म्हणून आपल्याला काय करायचे जे 50 पैकी 50 जे एमसीक्यू आहेत सगळ्यांचं काय करायचं पोस्टमॉर्टम म्हणजे डिटेल मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। ओके, जे त्याच्यामधलं जे क्वेश्चन रिपीटेडली येऊ शकते त्याचं क्वेश्चनला आपण डायरेक्टली उत्तर देऊ शकाल, म्हणजे आपलं स्कोर थोडी चांगलं करू शकतो आपण। ओके, चला मग सुरुवात करायचंय। हा पहिला एपिसोड राहणार आहे, त्याच्यामध्ये मी शक्यतो 15 ते 20 एमसीक्यू कव्हर करायचे बघतो, बघू किती होते आणि बाकीचे ते नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण कव्हर करणार आहे। पण आपलं लक्ष काय 50 पैकी 50 ही कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यासोबत सगळी डिटेल मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। जे क्वेश्चन नेक्स्ट वेळी 2025 मध्ये येतील आपण डायरेक्टली इझिली टिक करू शकेल। ओके, चला मग सुरुवात करूया सीएचओ महाराष्ट्र 2023 ची पीवायक्यू। ओके, चला मग त्याचा अगोदर सगळ्यांनी काय करायचं आहे, चॅनलला आणि ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे बरं का। कॉमेंट मध्ये फीडबॅक देऊ शकता। ओके, आणि सीएचओ बद्दल काही पण विचारू शकता, कुठली जे मेन टॉपिक आहे त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवू आपण। ओके, आणि जे एस्पिरंट्स आहेत ओके कुठली सीएचओ डीएमईआर डीएचएस त्याच्यासोबत त्याच्यासोबत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॉर्सेट वगैरे असतील एस्पिरंट तुमच्या ओळखीच्या मराठीमधले ओके, ज्या मित्रांना हा आमचे चॅनल तुम्ही रेफर करू शकता। ओके, आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा, ज्यावेळी तुम्हाला व्हिडिओ येतील ज्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे इंटिमेशन म्हणजे नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, चला मग सुरुवात करूया। बघा ही कुठले 2023 मधला सीएचओ क्वेश्चन पेपरचा पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी। बघा क्वेश्चन कसं येते त्याचा पॅटर्न पण समजून घ्यायचा बरं का। मॅक्झिमम ह्याच्यामध्ये सिंगल लाईनरच असते। ओके, ज्यावेळी 2023 मध्ये एक्झाम झालते मॅक्झिमम हेच क्वेश्चन होता मॅक्झिमम। ओके, एवढी इझी पण म्हणजे हार्ड पण म्हणू शकत नाही आपण, इझी टू मॉडरेट। ओके, कसं होतं क्वेश्चन पेपर इझी टू मॉडरेट होता। ओके, खरं तर हार्डच असायला पाहिजे, कारण एवढे क्वेश्चन पेपर होते ना मॅक्झिमम जणांना, मला वाटते माझं काहीतरी 90 मार्क होते, सेम मार्क साठी 4-5 जण आपण होते एका ह्याच्यावरती। मग एवढी कॉम्पिटिशन वाढणार आहे ज्यावेळी क्वेश्चन पेपर इझी येते। ओके, मग चला सुरुवात करूया पहिली क्वेश्चनचा। बघा पहिली क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट इज द कॉमनेस्ट ओके व्हॉट इज द मोस्ट कॉमनेस्ट म्हटले त्यांनी कॉमनेस्ट कॉज ऑफ द पोस्टमॉर्टम। ओके, पोस्टमॉर्टम कसे हेमरेज म्हणजे ह्यांनी कशाबद्दल विचारते पीपीएच बद्दल विचारते। ओके, व्हॉट इज द मोस्ट कॉमन म्हणजे कॉमनेस्टच म्हटलेले कॉज ऑफ द पोस्टमॉर्टम हेमरेज। पहिलं ऑप्शन काय दिले बघा, अटोनिसिटी ऑफ द युटरस, दुसरी आहे सब इनोलेशन आणि तिसरी आहे प्रिसिपिटेटेड लेबर, चौथा आहे काय पेपरल सेप्सिस म्हणजे इन्फेक्शनचा। ओके, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पीपीएच म्हणजे काय पोस्टमॉर्टम हेमरेज। ओके, ज्यावेळी एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते। ओके, एक्सेसिव्ह ब्लिडिंग किती एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते कधी आफ्टर डिलिव्हरी होते। ओके, नॉर्मली लेस दॅन 500 ml व्हायला पाहिजे, पण ज्यावेळी मोर दॅन 500 ml ओके मोर दॅन 500 ml आफ्टर ओके वजनल डिलिव्हरी झाल्यावर एवढी ब्लिडिंग झालं तर आपण काय म्हणतो ह्याला पीपीएच म्हणतो, वजनल डिलिव्हरी। वजनल डिलिव्हरी मध्ये किती व्हायला पाहिजे मोर दॅन 500 ml। ओके, एवढी झालं तर आपण पीपीएच म्हणतो। त्याच्यासोबत मोर दॅन 1000 ml ओके मोर दॅन 1000 ml 1000 पेक्षा जास्त कधी हे सिझेरियन सेक्शन मध्ये सिझेरियन सेक्शन मध्ये मोर दॅन 1000 ml ब्लीड लॉस झालं म्हणजे ब्लिडिंग झालं तर आपण काय म्हणतो पोस्टमॉर्टम हेमरेज म्हणतो। बघा ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे। ओके, मी त्रिशूला सिरीज मध्ये मला वाटतं तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी। ओके, तरी पण आपण थोडक्यात डिस्कस करायचं ह्याच्यामध्ये बरं का, म्हणजे आपल्याला ह्याच्यामधलं क्वेश्चन एक पण मिस नाही करायचे जे 2025 ला येऊ शकते। ओके, बघा टाईप 1 याच्यामध्ये असणार आहे प्रायमरी पीपीएच। प्रायमरी पीपीएच म्हणजे काय, जे ब्लिडिंग तेच आहे ही होणार आहे विदिन 24 आवर्स मध्ये। ओके, विदिन 24 आवर्स आफ्टर डिलिव्हरी। ओके, डिलिव्हरी नंतर जे 24 तासात जे ब्लिडिंग होणार आहे त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी पीपीएच।
ओके, मग प्रायमरी नंतर काय असणार आहे, कॉमनली सेकंडरी असणार आहे. ओके, सेकंडरी पीपीएच मध्ये जे आफ्टर 24 आवर्स, ओके, विदिन 24 आवर्स हे प्रायमरी झालं. त्याचं नंतर जे 24 तासानंतर जे असणार आहे ते काय, सेकंडरी पीपीएच आफ्टर 74 आवर्स. ओके, ते कधीपर्यंत आपण पकडू शकतो, 24 आवर्स टू 6 वीक पर्यंत. ह्याला आपण सेकंडरी पीपीएच म्हणतो. हे पण आफ्टर डिलिव्हरी बरं का, आफ्टर डिलिव्हरी. ओके, एवढं लक्षात आले तुमचं. ओके, मग आपल्याला काय बघायचं होता, मोस्ट कॉमन कॉज ऑफ काय, पीपीएच. ओके, एवढं तर आपण बघितलं पीपीएच बद्दल. ओके, ह्याची मोस्ट कॉमन कॉज हे पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हो, लक्षात आलं, 4 होते बघा. ओके, मोस्ट कॉमन, ओके, मोस्ट कॉमन कॉज ऑफ पीपीएच. ओके, मोस्ट कॉमन कॉज ऑफ पीपीएच, पोस्टपार्टम हेमरेज. पटकन आपण लक्षात आले आपल्याला, किती 5 ml पेक्षा जास्त नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आणि मोर दॅन 1000 असेल तर ते LSS मध्ये एवढी ब्लीड झाला तर आपण त्याला काय म्हणतो, पीपीएच. त्याच्यामध्ये प्रायमरी बघितलो आपण, सेकंडरी बघितलो आणि टर्शियरी बघितलं का, नाही, प्रायमरी आणि सेकंडरी एवढं बघितलं. विदिन 24 आवर्स, आफ्टर 24 आवर्स, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग मोस्ट कॉमन कॉज मध्ये कुठलं, 4T. पहिलं असणार आहे टोन मधलं. ओके, टोन मध्ये काय होऊ शकतं, अटोनिसिटी. काय, अटोनिसिटी होऊ शकते. हे काय मोस्ट कॉज बोलतोय बरं का मी. त्याचं नंतर आहे दुसरा टीला ट्रॉमा. ओके, तिसरा आहे टिश्यू. ओके, चौथा आहे थ्रोम्बिन. ओके, एवढी आहे मोस्ट कॉमन कॉजेस मधलं. बघा, टोन म्हणजे काय, याच्यामध्ये अटोनिसिटी झालेलं असतो. म्हणजे जे युटरिन टोन आहे, युटरिन टोन काय, अटोनिसिटी झालेला आहे. ओके, ही आहे मोस्ट कॉमन बरं का, लक्षात घ्या, ही आहे मोस्ट कॉमन कॉज ऑफ द पीपीएच. ओके, ह्याच्यानंतर ट्रोमा. ट्रोमा मध्ये काय होऊ शकतो, लॅसरेशन म्हणा. ओके, लॅसरेशन, रप्चर, हे सगळे ट्रोमा मध्ये येतात. ओके, ह्याच्यामध्ये हे प्रिसिपिटेटेड लेबर मध्ये होते. ओके, प्रिसिपिटेटेड, एकच मिनिट, प्रिसिपिटेटेड लेबर मध्ये. ओके, ही ह्याच्यामधलं आहे. ओके, टिश्यू. टिश्यू मध्ये काय काय होऊ शकतो, रिटेन्ड बरं का, रिटेन्ड प्लॅसेंटा. रिटेन्ड प्लॅसेंटा मध्ये हे होते. ओके, आणि थ्रोम्बिन. थ्रोम्बिन मध्ये काय, कोगुलोपॅथीज. कोगुलोपॅथीज म्हणजे जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहे जे काय कमी असणार, मग क्लॉट होणार आहे का बॉडीमध्ये, नाही. ओके, एवढं आपण बघितलं. ओके, हे DIC मध्ये वगैरे. ओके, त्याच्याबद्दल झालं. ओके, आपल्याला काय बघायचं होतं, मोस्ट कॉमन कॉज आपण बघितलेलं आहे. ओके, आपलं उत्तर भेटले अटोनिसिटी ऑफ युटरस, पहिलंच ऑप्शन आहे. मग आपलं उत्तर असणार आहे पहिला बरोबर. ओके, चला, हे बाकीचं काय सब इन्व्हॅल्युएशन आपण बघितले, जे नॉर्मल कंडिशन मधनं प्रेग्नन्सी मध्ये. ओके, जे कंडिशन होतं नॉर्मल फिमेलची. ओके, ज्याची बॉडी चेंजेस होणार आहे प्रेग्नन्सी मध्ये चेंजेस. ओके, जे परत डिलिव्हरी झाल्यानंतर कसं यायला पाहिजे, जे नॉर्मल यायला पाहिजे. जे नॉर्मल रिटर्न नाही आलं तर आपण काय म्हणतो, त्याला सब इन्व्हॅल्युएशन म्हणतो. हे पण आपण त्रिशूलामध्ये बघितलेलं आहे. ओके, प्रेसिपिटेटेड लेबर. ओके, आणि फेब्रुअरी सेप्सिस, हे इन्फेक्शन वगैरे आहे. मग आपलं उत्तर काय होतं, मोस्ट कॉमनेस्ट कॉज अटोनिसिटी ऑफ द युटरस होता. ओके, चला, मग आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट काय म्हणते बघा, हे बघा, कॉजेस काय, टोन, ट्रोमा, टिश्यू, थ्रोम्बिन. याच्यामध्ये तुम्हाला परत विचारू शकते बरं का, असे राऊंड इनडायरेक्टली. ओके, हे काय, लॅक ऑफ युटरिन टोन म्हणजे काय, युटरिन अटोनी. याच्यामध्ये काय झालेलं असते, सॉफ्टिंग आणि स्पंज आणि बोगी युटरस झालेलं असते, म्हणून काय, स्लो आणि स्टडी लॉस ऑफ ब्लड होते. ओके, हे काय, मायोमेट्रियम स्मूथ मसल असणार, कॉन्ट्रॅक्शन आणि प्लॅसेंटा आर्टरीज मध्ये वगैरे ही ब्लिडिंग होणार आहे. ओके, लक्षात आलं तुमचं. चला, मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, डेली रिक्वायरमेंट ऑफ, बघा, डेली रिक्वायरमेंट ऑफ फोलिक ऍसिड ड्युरिंग प्रेग्नन्सी. ही सगळी काय माहिती असायला पाहिजे CHO. बघा, ही सगळी काय म्हणू शकतो, विलेज बेस्ड जे सब सेंटर मध्ये कामाला येणारे क्वेश्चन सगळी तिथलंच क्वेश्चन बरं का. पीपीएच म्हणजे ते पण येऊ शकतं ना तुमच्याकडे पेशंट, आणि डेली रिक्वायरमेंट जे प्रेग्नेंट वुमेन येतील किंवा त्यांनी अजून प्लॅनिंग करते त्यांना फोलिक ऍसिड किती mg द्यायला पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, बघा, फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड म्हणजे काय, विटॅमिन कुठली, विटॅमिन B9. ओके, ह्याची फंक्शन काय, एक काम काय करतो. ओके, ह्याची फंक्शन, ओके, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, ही करतो DNA सिंथेसिस. ओके, DNA सिंथेसिस करतो, त्याच्यासोबत सेल डिव्हिजन करतो. ओके, सेल डिव्हिजन. ओके, DNA सिंथेसिस आणि सेल डिव्हिजन आणि फॉर्मेशन ऑफ RBC. फॉर्मेशन ऑफ RBC. ओके, ह्याच्या नंतर जे महत्वाचं आहे, जे स्टार मार्क करून लिहा, काय, ही करतो प्रिव्हेन्शन. ओके, प्रिव्हेन्शन ऑफ न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्ट प्रिव्हेन्शन करतो बरं का. डिफेक्टिन मदर मध्ये का नाही, फिटस मध्ये, हे पण लक्षात राहू द्या. ओके, फिटस मध्ये. मग आपल्या लक्षात आले की फोलिक ऍसिड काम काय करतो, DNA सिंथेसिस, त्याच्यासोबत सेल डिव्हिजन, फॉर्मेशन ऑफ RBC, प्रिव्हेन्शन ऑफ न्यूरल ट्यूब डिफेक्ट. हे इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हेन्शन ऑफ NTD ही फिटस मध्ये कमी करतो. ओके, आपल्याला डेली किती द्यायचं आहे, आपल्याला द्यायचं आहे
एक मिनिट, डायग्राम आहे वाटतं आपल्याकडे. ओके, हा बघा, ही काय, ही टॅबलेट आपण देणार आहोत. ओके, 30 टॅबलेट आहे, याच्यामध्ये फूड सप्लिमेंट आहे. प्लॅनिंग प्रेग्नन्सी, जे प्लॅनिंग करत आहे प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीमध्ये आपण ही फोलिक ऍसिड देणार आहे. ओके, बघा किती, 400 मायक्रोग्राम. ओके, किती, 400 मायक्रोग्राम आहेत. ओके, मग ऑप्शन आहे का, चला इकडे पण पहिलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे पहिला. ओके, 800 नाही, 1000 नाही, 2000 नाही. ओके, मग पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला लक्षात आले. बघा, असले स्किल म्हणजे जे ग्राउंड एरियामध्ये आपल्याला माहिती पाहिजे तेवढंच विचारतात. ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे, बघून घ्या. विटामिन, जे कधी प्रीनेटल विटामिन्स वगैरे लागतात. ओके, हे आपण बघितलं, हे डायग्राम आहे, बघून घ्या तुम्ही. ओके, चला मग आपण मेन इकडे बघूया. बघा, तिसरी क्वेश्चन काय म्हणते बघा, इन एपिडेमियोलॉजिकल, बघा काय, एपिडेमियोलॉजिकल ट्राइड आहे. ओके, ट्राइड म्हणजे काय, हे त्रिकोण, याच्यामध्ये आपल्याला बघायचे ट्राइड 3 बेसिक फॅक्टर आर. ओके, तिथं किती बेसिक फॅक्टर असणार आहे, 3. कुठले एजंट, होस्ट. बघा, अजून एक विचारलेले, जे कुठले आहे. ओके, चला आपल्याला बघायचं हे काय, एपिडेमियोलॉजिकल ट्राइड म्हणजेच काय, याच्यामध्ये असणार आहे फंडामेंटल, मला वाटतं नाही, इथेच घेऊ आपण. हे काय, एपिडेमियोलॉजिकल ट्राइड, नेक्स्ट पेजमध्ये जाऊ. एपिडेमियोलॉजिकल ट्राइड. ओके, ट्राइड म्हणजे काय, 3चं त्रिकोण. ओके, हे लक्षात आलं आपल्या. ओके, हे काय, ही फंडामेंटल मॉडेल आहे. फंडामेंटल मॉडेल युज्ड इन, कुठे यूज करणार आहे आपण, एपिडेमियोलॉजी. ओके, जे आपण स्टडी करणार आहे पॉप्युलेशन मध्ये. ओके, ज्यावेळी ह्याचा यूज होणार आहे कशासाठी, टू एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करणार आपण, एक्सप्लेन द कॉजेशन, जे डिसीज कॉज करणार आहे. ओके, कसे कॉज करू शकतो. ओके, कॉजेशन ऑफ डिसीज. ओके, जे आपल्याला कसे कॉज करणार आहे हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, चला मग एक बघूया. पहिलं काय होतं, पहिला असणार आहे एजंट. ओके, काय, पहिला असणार आहे एजंट. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, जो फॅक्टर. ओके, फॅक्टर दॅट कॉज डिसीज, दॅट कॉज म्हणजे जे डिसीज आहे, जे कसं आपल्याला कॉज करतो, ह्याला आपण काय म्हणतो, डिसीज, सॉरी एजंट. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो तुम्ही, जे बॅक्टेरिया म्हणा, व्हायरस म्हणा, ही सगळी काय, ही एजंट आहे. ओके, बॅक्टेरिया, व्हायरस, हे काय, ही एजंट आहेत. ओके, हे झालं पहिला. मग आता दुसरा काय, होस्ट. दुसरा काय, होस्ट. ओके, होस्ट म्हणजे काय येते, होस्ट मध्ये येतो पर्सन. ओके, पर्सन किंवा जे ऑर्गॅनिझम, एकच मिनिट. ओके, ऑर्गॅनिझम. ओके, ऑर्गॅनिझम काय होऊ शकतो, दॅट हार्बर. ओके, जे येऊ शकतो. ओके, हार्बर द डिसीज म्हणजे होऊ शकतो ह्याला डिसीज. ओके, काय म्हणते, होस्ट काय, हे पर्सन आहे, एवढी लक्षात ठेवलं तरी बस आहे. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो, त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, फॅक्टर्स वगैरे, फॅक्टर्स लाईक एज. ओके, एज, सेक्स. ओके, आपण म्हणतो बघा, मोस्ट कॉमनली ह्या एज मध्ये येऊ शकतो, ह्या सेक्स मध्ये येऊ शकतो. ओके, म्हणजे मेल फिमेल मध्ये, आणि इम्युनिटी कमी असलं तर येऊ शकतो. हे काय, ही होस्ट झालं. ओके, याच्या नंतर असणार आहे तिसरा एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट. ओके, जे डिसीज आले, कॉज केल्यानंतर त्याला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचं एन्व्हायरमेंट पाहिजे. ओके, काय म्हणू शकतो आपण, एक्सटर्नल फॅक्टर त्याची. ओके, एक्सटर्नल फॅक्टर्स काय पाहिजे, एक्सटर्नल फॅक्टर्स दॅट काय करू शकतो, दॅट इन्फ्लुएन्स, जे डिसीजला. ओके, इन्फ्लुएन्स द इंट्रॅक्शन. ओके, इन्फ्लुएन्स द इंट्रॅक्शन बिटवीन एजंट आणि होस्ट. कोण एजंट आणि होस्ट मध्ये काय करू शकतो, हे काय करतो, इंट्रॅक्शन करू शकतो. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, जे क्लिनिनेस नसेल. ओके, क्लिनिनेस म्हणा, आणि अजून काय, सॅनिटेशन आणि क्राउडी एरिया. ओके, हे सगळे काय, हे सगळे एन्व्हायरमेंटल मधला. ओके, चला आपल्या लक्षात आले की तिसरं काय, एन्व्हायरमेंट आहे. 2 मध्ये तरी दिलं तर. ओके, ऍडमिनिस्ट्रेशन आहे का, नाही. बॅक्टेरिया काय म्हटलं होतं मी, हे एजंट मध्ये होतं. इम्युनिटी मध्ये कधी येते, हे पण होस्ट मध्ये येतो. ओके, हे होस्ट झालं, हे एजंटचं झालं. मग राहिलं कुठलं, ही एन्व्हायरमेंट आपल्याला चौथं उत्तर भेटणार आहे. ओके, चला एक एक्झाम्पल घेऊन आलो मी तुमच्याकडे. बघा इथे काय, टीबी बद्दल. ओके, एजंट काय असणार आहे ह्याच्यामध्ये, टीबी ऑर्गॅनिझम. ओके, जे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलस असणार आहे, काय येते, बॅक्टेरिया. ओके, हे काय झालं, एजंट. ओके, होस्ट काय झालं, जे पर्सन पुअर न्यूट्रिशन घेतो आणि लो इम्युनिटी आहे, आणि कन्करंट त्याला प्रत्येक वेळी डिसीज होते, म्हणजे इम्युनिटी कमी आहे, ह्याच्यामध्ये ही होस्ट झालं. मग एन्व्हायरमेंट कसं असायला पाहिजे, ते डिसीज ग्रोथ होण्यासाठी क्राउडिंग. बघा, पुअर व्हेंटिलेशन आणि बॅड सॅनिटेशन असेल तर त्याच्यामध्ये ही डिसीज ग्रोथ होणार आहे. ओके, हे झालं
टीबी बद्दल एक्झाम्पल. ओके चला, मला वाटतं तुमचं लक्षात आलं, हे इम्पॉर्टंट पार्ट होता. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ऑल आर फीचर्स ऑफ द इरिटेबल बॉवेल सिंड्रम. ओके, सिंड्रम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्टम्स. ओके बघा काय म्हणते, ऑल आर फीचर्स ऑफ द इरिटेबल बॉवेल सिंड्रम एक्सेप्ट, ह्याचा मधलं एक नाहीये, आपल्याला हुडकून काढायचं ते कुठलं बाबा. बघा काय काय दिलं ऑप्शन मध्ये, पेन इन अब्डोमिन, ओके, डायरिया दिले, कॉन्स्टिपेशन दिले, वॉमिटिंग दिले, ह्याच्यामध्ये कुठलं नाहीये एक्सेप्टमेंट दिलेलं आहे. ओके बघा ही कसलं आहे, ही फंक्शनल कसं आहे, फंक्शनल गॅस्ट्रो इंटेस्टायनल. ओके जीआय डिसऑर्डर आहेत. ओके जीआय डिसऑर्डर आहे कुठली, ही इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. ओके ही काय कॅरेक्टराइज्ड बाय कसं असणार आहे, कॅरेक्टराइज्ड बाय अब्डोमिनल पेन. ओके ह्याच्यामध्ये काय होणार आहे, अब्डोमिनल पेन होणार आहे पेशंटला, त्याच्यासोबत डिस्कम्फर्ट. ओके डिस्कम्फर्ट असोसिएटेड विथ, ओके डिस्कम्फर्ट असोसिएटेड विथ अल्टर्ड, बरं का, कसे अल्टर्ड बॉवेल हॅबिट. ओके बॉवेल हॅबिट कसं असणार आहे, अल्टर्ड असणार आहे. ओके काय म्हणू शकतो तुम्ही, डायरिया म्हणू शकता, डायरिया आणि कॉन्स्टिपेशन अल्टर्ड असू शकतो असं म्हणताय. ओके आणि त्याच्यासोबत कधी कधी बोथ दोन्ही पण असू शकतो बरं का. अल्टर्ड एकदा डायरिया असू शकतो किंवा कॉन्स्टिपेशन असू शकतो किंवा दोन्ही पण असू शकतो, हे पण लक्षात घ्या. ओके ह्याचं झालं. आणि विदाउट एनी स्ट्रक्चरल, विदाउट एनी स्ट्रक्चरल ऑर बायोकेमिकल अबनॉर्मॅलिटी, म्हणजे तुम्हाला काही भेटणार नाहीये स्ट्रक्चरल आणि बायोकेमिकली कसं असणार आहे, अबनॉर्मॅलिटी असणार आहे. ओके विदाउट अबनॉर्मॅलिटी म्हणजे ही नसणार आहे बरं का, विदाउट म्हटलेलं मी. ओके बघा पेन इन अब्डोमिन असणार आहे का, हो असणार आहे. डायरिया असणार आहे का, हो अल्टरनेटिव्ह असणार आहे विथ कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया सोबत. बघा हे दोन्ही आलं. मग वॉमिटिंग होते का, बघा ही वॉमिटिंग ह्याच्यामध्ये होणार नाहीये. ओके मग आपल्याला उत्तर भेटलेलं आहे, कारण काय म्हटलं होतं यांनी, एक्सपेक्ट म्हटले होते. ओके एक्सपेक्ट म्हटल्यावर आपल्याला कुठं आलं, ही डी मध्ये आपलं उत्तर बरोबर भेटलं. ओके चला, हे काय सिम्पटम्स ऑफ द आयबीएस. बघा अब्डोमिनल पेन होणार आहे, क्रॅम्पिंग होणार आहे म्युकोसिन प्यूक मध्ये, आणि कॉन्स्टिपेशन डायरिया हे अल्टरनेटिव्ह असणार किंवा बोथ दोन्ही असणार. ओके आणि हे काय ब्लोटिंग आणि गॅस होणार. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा ही थोडी ट्रिकी क्वेश्चन होता हा, CH 2023 मधले. बघा सगळ्यांना खूप कन्फ्युज करून टाकलं होतं हे. द वुंड, बघा द वुंड वेअर देर इज अ नो ब्रेक इन द स्किन, म्हणजे जे स्किन आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे ते इंटॅक्ट आहे, म्हणजे नो ब्रेक इन द स्किन. ओके अँड बघा एक्सटर्नली कॅरेक्टराइज्ड बाय, बाहेरनं कसं दिसतंय, स्वेलिंग आहे आणि डिस्कलरेशन आहे आणि पेन पण आहे. आपण त्याला म्हणजे काय म्हणतो असं विचारते त्यांनी. ओके पहिल्या ऑप्शन मध्ये दिले कंट्युजर किंवा क्लोज्ड वुंड, म्हणजे कंट्युजर झालेलं आहे किंवा क्लोज वुंड आहे, लॅसरेटेड वुंड आणि हे काय अब्रेडेड वुंड, आणि तिसरा काय इनसाइज्ड वुंड. ओके आपल्याला एक एक बघूया आपण. ओके चला, हे पहिलं काय म्हटलेलं आहे, कंट्युजर ऑर क्लोज वुंड. ओके डायग्राम पण दाखवतो आणि सांगतो तुम्हाला. ओके तुमच्या लक्षात येतील. ओके बघा हे काय म्हटलं मी तुम्हाला, क्लोज्ड वुंड आपण म्हणू. ओके कंट्युजड किंवा हे आपण काय म्हणू शकतो ह्याला क्लोज्ड वुंड. ओके बघा स्किन कसं दिसतंय तुम्हाला, ओपन आहे का क्लोज आहे, कसं दिसतंय तुम्हाला, मग आपल्याला डायरेक्टली दिसलंय कसं आहे, क्लोज आहे. ओके स्किन कसं आहे, इंटॅक्ट आहे. इंटॅक्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नॉट ब्रेक इन कंटिन्युटी, नॉट ब्रेक म्हणजे काही ब्रेक नाहीये इन कंटिन्युटी मध्ये. ओके कंटिन्युटी मध्ये. ओके डायरेक्ट दिसते ना तुम्हाला, इथे कुठे दिसते का तुम्हाला ब्रेक झालेला नाहीये. ओके एवढा लक्षात आलं. मग अपिअरन्स कसे दिसते ह्याच्यामध्ये, अपिअरन्स ओके अपिअरन्स ह्याच्यामध्ये दिसणार आहे स्वेलिंग. ओके थोडी स्वेलिंग असणार आहे. डिस्कलरेशन पण तुम्हाला दिसते इथे थोडी ब्लूइश कलर झालेलं आहे. ओके डिस्कलरेशन म्हणू शकता. एक्झाम्पल मोस्ट कॉमनली कुठली होणार आहे, इथं दिसते तुम्हाला ब्लूइश, त्याच्यासोबत कुठली पर्पलिश होणार आहे. मोस्ट कॉमनली हे दोन्हीच होतात बरं का, मॅक्झिमम तर ब्लूइश असणार आहे. ओके स्वेलिंग झालं, डिस्कलरेशन झालं, त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, ब्लीडिंग. ओके ब्लीडिंग अंडर द स्किन, बाहेर येणार आहे का, नाही, ब्लीडिंग अंडर द स्किन, कारण ही कसं आहे इंटॅक्ट आहे, म्हणजे ही ब्रेक झालेलं नाहीये. ओके एवढं लक्षात आलं. त्याच्यासोबत दिसणार आहे तुम्हाला पेन. ओके पेन कुठे प्रेझेंट, कशामुळे प्रेझेंट ड्यू टू टिश्यू डॅमेज झालेल्यामुळे पेन होणार आहे. ओके टिश्यू डॅमेज हे झालं. अजून त्याच्यासोबत काय असू शकतो, ओके बघा काय काय बघितलं आपण, स्वेलिंग बघितलं, डिस्कलरेशन बघितलं आणि ब्लीडिंग अंडर स्किन असतं बरं का, बाहेर येत नाही कारण इंटॅक्ट आहे, आणि पेन असतो ड्यू टू काहीतरी टिश्यू इंजुरी वगैरे झालेलं असतं म्हणून पेन होते. ओके कॉज काय होऊ शकतो ह्याला, म्हणजे कशामुळे होऊ शकतं हे. ओके हे असं होऊ शकतो ब्लंट फोर्स ट्रॉमा. ओके ब्लंट फोर्स ट्रॉमा. ओके
ब्लंट आहे बरं का. शार्प असेल तर ते ओपन झालेलं असतं स्किन. हे कसं आहे, ब्लंट आहे. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, हिट. ओके, एवढं झालं. एक्झाम्पल काय होऊ शकतो, हेमॅटोमा. हेमॅटोमा. ओके, आणि काय, ब्रॉइज. ओके, एवढं लक्षात आलं तुम्हाला. ओपन स्किन, ओपन आहे का क्लोज आहे, लक्षात ठेवा. हे काय, क्लोज होत आहे. ओके, मग हे उत्तर असणार आहे का बघा. हे आपण सगळ्यांनी एकत्र बघू. हे काय, लॅसरेटेड. ओके, लॅसरेटेड कसं होतं बघा, लॅसरेटेड. ओके, लॅसरेटेड वुंड आहे. हे कसं आहे बघा, काय दिसतं तुम्हाला, ब्लंट टेरिंग दिसते तुम्हाला. ब्लंट टेरिंग आहे. ओके, बघा इथे आहे बघा. एवढं झालं. आणि स्किन ओपन आहे का क्लोज आहे, स्किन ब्रोकन आहे. स्किन ब्रोकन आहे, त्याच्यासोबत स्किन कसं आहे, ओपन आहे. ओके, एवढं लक्षात आलं आपल्याला. ओके, चला मग ही काय, ही अब्रेडेड वुंड. अब्रेडेड वुंड कसं असते बघा. बघा इथे अब्रेडेड वुंड आहे. ओके, हे कसं आहे, अब्रेडेड वुंड. ओके, बघा ही कसं दिसणार आहे आपल्याला. बघा सुपरफिशियली कसं दिसते, वुंड. ओके, सुपरफिशियली. ओके, सुपरफिशियली कसं दिसतंय, वुंड दिसतंय. म्हणजे ओपन आहे का क्लोज आहे, जे स्किन ओपन आहे. ओके, दिसते बघा तुम्हाला, स्किन ओपन आहे. ओके, कसं आहे, स्किन थोडी स्क्रॅप झालेलं आहे. काय म्हणू शकतो, स्किन स्क्रॅप्ड. ओके, स्क्रॅप्ड ऑफ. एवढ्या लक्षात आलं आपल्याला. एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, रोड रॅश मध्ये गाडीमध्ये वगैरे आपण खाली पडलेलं असतं बघा, ज्यावेळी असली आपल्याला दिसणार आहे. ओके, रोड रॅश आपण म्हणू शकतो. एवढं आपलं लक्षात आलंय. ओके, चला मग अजून काय एकच राहिलं आपलं, कुठलं, इनसाइड वुंड. इनसाइड वुंड म्हणजे काय, जे आपण सर्जरीमध्ये वगैरे इन्सिजन घेतो बघा तसले. ओके, ही बघा एकदम क्लीन दिसतं तुम्हाला. हे काय, इनसाइड. हे काय, इनसाइड वुंड आहे. ओके, कसं असणार आहे, ही क्लीन असणार आहे. ओके, क्लीन आउट वुंड. ओके, क्लीन आउट वुंड असणार आहे. ओके, जे आपण शार्प ऑब्जेक्ट यूज करून ह्याला आपण हे करू शकतो बरं का. शार्प ऑब्जेक्ट. ओके, कुठले म्हणू शकतो, नाईफ म्हणा किंवा ब्लेड म्हणा. याच्यामध्ये आपण ही इन्सिजन ओपन करतो. ओके, चला हे काय असणार आहे, हे स्मूथ एज असणार आहे. बघा इथे किती स्मूथ एज आहे, स्मूथ एज असणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं उत्तर कुठली असणार आहे. ओके, द वुंड देर इज अ नो ब्रेक इन द स्किन. बघा एक्सटर्नली कॅरेक्टर विथ स्वेलिंग, डिस्कलरेशन आणि पेन. ओके, इनसाइड मध्ये ओपन होता, जे आपण नाईफ आणि ब्लेडने ओपन केलं तर मग हे नसणार. अब्रेडेड मध्ये कसं होता, जे गाडीवरनं पडतो बघा, ज्यावेळी होतं स्किन थोडी कसं होतं, काय म्हणू शकतो आपण, स्क्रॅप्ड होतं. ओके, हे पण नाही, लॅसरेटेड मध्ये पण ओपन होते. मग आपले उत्तर असणार आहे पहिला बरोबर. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. बघा काय म्हणतंय नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश. ओके, refers to the physical effects on the human body of a dietary intake inadequate in a quantity or quality. त्याला आपण काय म्हणतो असं म्हणता येईल. ओके, ह्याच्याबद्दल विचारलंय. माल न्यूट्रिशन आहे का, जेनेटिक्स आहे का, फिजिओलॉजी आहे या पॅथॉलॉजी आहे, आपल्याला बघायचं आहे. बघा पॅथॉलॉजी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय, त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे. ओके, स्टडी ऑफ डिसीज प्रोसेस. काय करणार आहे, डिसीज प्रोसेस आपण अभ्यास करणार आहे पॅथॉलॉजी मध्ये. मग आपले उत्तर नाहीये हे डाईट बद्दल काय म्हणतो का, नाही. जे फिजिओलॉजी आहे हे काय, हे नॉर्मल बॉडी फंक्शन स्टडी झालं. नॉर्मल बॉडी फंक्शन फिजिओलॉजी मध्ये आपण हेच करतो, बॉडी फंक्शन. ओके, त्याच्याबद्दल स्टडी करतो. मग हे पण नाहीये. मग जेनेटिक्स असणार आहे का, त्याच्यामध्ये इनहेरिटंट. ओके, इनहेरिटंट डिसऑर्डर वगैरे कॅरेक्टरिस्टिक्सचे काय आहे आपण बघणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कॅरेक्टर म्हणा. मग ह्याच्यामधलं उत्तर ह्याचं हे तिन्ही चुकलं. याच्यामध्ये डाईटचा काय संबंध आला का, नाही. मग राहिलं कुठलं, माल न्यूट्रिशन. ओके, माल न्यूट्रिशन बद्दल आपण थोडक्यात बघूया. ओके, माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन, माल न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मध्ये पण दोन प्रकार असतात बरं का. हे कसं असणार आहे, अ कंडिशन. ओके, कंडिशन रिझल्टिंग. एक मिनिट, चांगल्या पद्धतीने लिहू आपण, टाइम आहे आपल्याकडे. कंडिशन रिझल्टिंग कसं असणार आहे बघा. माल न्यूट्रिशन म्हणजे काय असं सांगतोय मी. ओके, फ्रॉम डेफिशियन्सी म्हणा, म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आहे आपल्याला कमी पण होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि जास्त पण होऊ शकतो. डेफिशियन्सी, एक्सेस किंवा त्या दोन्हीमध्ये इम्बॅलन्स पण असू शकतो. इम्बॅलन्स ऑफ काय, न्यूट्रिएंट्स. काय, न्यूट्रिएंट्सचं इम्बॅलन्स्ड डेफिशियन्सी किंवा एक्सेसला आपण काय म्हणतो, माल न्यूट्रिशन म्हणतो. ओके, कशामध्ये, इन द डाईट. ओके, आपण जे डाईट घेणार आहे त्याच्यामध्ये असे कांड होऊ शकते. म्हणजे ओके, हे काय कॉज करू शकतो, लीडिंग. ओके, लीडिंग टू मेजरेबल. ओके, मेजरेबल ॲडवर्स इफेक्ट. ॲडवर्स इफेक्ट. ओके,
ऑन कधी कशामध्ये बॉडी कंपोजिशन मध्ये, कंपोजिशन म्हणा किंवा फंक्शन मध्ये, कंपोजिशन या फंक्शन मध्ये. ओके एवढं आपलं लक्षात आलं माल न्यूट्रिशन. बघा ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असते बरं का. कुठले कुठले प्रकार, 2 का 3. ओके टाइप्स. अंडर न्यूट्रिशन पहिला येतो तो अंडर न्यूट्रिशन. अंडर म्हणजे काय, कमी झाले. ओके अंडर न्यूट्रिशन. अंडर न्यूट्रिशन मध्ये काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये इनसफिशियंट बरं का, इनसफिशियंट फूड किंवा काय म्हणू शकतो आपण न्यूट्रिएंट असू शकतो. ओके ह्याच्यामध्ये कमी आहे. ओके दुसरा आहे ओव्हर न्यूट्रिशन. ओव्हर म्हणजे काय, जास्त. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे, आपण जास्त घेणार आहे न्यूट्रिएंट्स. ओके एक्सेसिव्ह. ओके एक्सेसिव्ह फूड म्हणा किंवा काय म्हणू शकतो आपण न्यूट्रिएंट. ओके न्यूट्रिएंट इनटेक आपण जास्त घेणार आहोत. ओके इम्बॅलन्स्ड. ओके न इकडं न तिकडं, जेवढं आपलं बॉडीला पाहिजे तेवढं आपण नाही घेणार. ओके रॉंग प्रपोर्शन आपण म्हणू शकतो ह्याला. ओके एवढं लक्षात आलंय आपलं. ओके चला मग आपलं उत्तर तर भेटलेलं आहे ना. हा आपलं उत्तर तर भेटलेलं आहे. आपलं उत्तर असणार आहे माल न्यूट्रिशन पहिला. ओके चला मग नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हे बघा माल न्यूट्रिशन. ओके अफेक्ट इन 1 to 1 इन 3 people ऑफ ऑल ओव्हर. ओके ज्यावेळी तुम्ही वर्ल्ड मध्ये जाणार, ओके 3 बच्चू भेटलं तर त्याच्यामध्ये किती, 1 बच्चू माल न्यूट्रिशनचं भेटणार आहे. ओके बघा कम्स इन द डिफरंट शेप्स अँड साईज मध्ये. ओके याच्यामध्ये बघा स्टंटिंग, वास्टिंग, ओबेसिटी. बघा हे पण लक्षात ठेवा बरं का, ह्याच्यामध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. स्टंटिंग आणि वास्टिंग आणि ओबेसिटी. ओबेसिटीचं काय नाहीये, ओबेसिटी म्हणजे अ पर्सन हु इज ओव्हरवेट म्हणजे जास्त वेट झालेला आहे. ओके वास्टिंग म्हणजे बघा अ पर्सन टू थिन फॉर हिज हाईट. ओके त्या हाईटला त्यांनी खूप काय थिन आहे, ह्याला काय म्हणतो आपण वास्टिंग. स्टंटिंगला काय म्हणतो, अ पर्सन टू शॉर्ट फॉर हिज एज. ज्या एज मध्ये किती हाईट पाहिजे होतं तेवढं हाईट नाहीये, म्हणजे काय झालं ते पेशंट स्टंटिंग झालं. जेवढं एज मध्ये तेवढं हाईट पाहिजे होतं, ओके हाईट नाही झालं. ओके त्याला आपण काय म्हणतो, बघा इथे काय मेन्शन केलंय बघा, शॉर्ट फॉर हिज एज. अ पर्सन टू शॉर्ट जे हाईटचं झालं. मग ज्या वेट मध्ये इथे जे सॉरी इकडे जे काय झालं, अ पर्सन शू फॉर ही एज झालं यांच्याकडे, इकडे हाईट आहे बघा फॉर हिज हाईट. ओके एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके एवढं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. त्याच्या स्टंटिंग मध्ये काय, अ पर्सन टू शॉर्ट आहे. ओके टू शॉर्ट आहे बघा, हाईट किती आहे आणि त्याच्यासोबत अ टू थिन फॉर हिज हाईट म्हणजे ह्याच्यामध्ये वेटचं ह्याच्यामध्ये हाईटचं. ओके ओबेसिटी म्हणजे ओव्हरवेट झालेलं आहे. ओके ही लक्षात ठेवा स्टंटिंग आणि वास्टिंग. ओके चला मग नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते, क्वाशी-ओरकर टर्म. ओके क्वाशी-ओरकर टर्म युज्ड व्हेन देर इज अ डेफिशियन्सी ऑफ. ओके क्वाशी-ओरकर कुठल्या डेफिशियन्सी मध्ये होत आहे असं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे प्रोटीन, दुसरा आहे आयरन, तिसरा आहे व्हिटॅमिन डी, चौथा आहे नन ऑफ दिस. ओके एवढं 3 दिलेलं आहे. मग ह्याचं उत्तर नसणार आहे का, मग ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. ओके चला मग ह्याचे उत्तर कुठले बरोबर असणार आहे बघूया आपण. थोडक्यात क्वाशी-ओरकर बद्दल बघूया. ओके क्वाशी-ओरकर. ओके क्वाशी-ओरकर काय, ही प्रोटीन डेफिशियन्सी डिसऑर्डर आहे. क्वाशी-ओरकर बघा एवढी असं लक्षात ठेवा. हे काय एक पिक्चर आलता कसं पीके, ही कसं आहे डिसऑर्डर ऑफ प्रोटीन किंवा प्रोटीन डेफिशियन्सी डिसऑर्डर. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटीन पेशंट जे बच्चूला कमी भेटणार आहे, प्रोटीन डेफिशियन्सी डिसऑर्डर. ओके एवढं लक्षात आलं. मग हे कधी दिसणार आहे, सीन इन. ओके सीन इन एज पण विचारू शकतो बरं का, सीन एज इन 1 to 3 इयर्स. ओके हे पण लक्षात ठेवा. ओके बघा ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं कॉज. ओके कॉज ओके डाईट डेफिशियन्सी बरं का, कुठली प्रोटीन, डाईट डेफिशियन्सी इन प्रोटीन. पण कॅलरी त्याला पण बघा फक्त प्रोटीन कमी भेटणार पण कॅलरी व्यवस्थित भेटणार आहे पेशंटला, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बट ॲड्युकेट काय, कार्बोहायड्रेट ज्याला किंवा कॅलरीज म्हणू शकतो आपण. ओके जे कॅलरीज भेटणार आहे, जे काय ॲड्युकेट भेटणार, फक्त काय प्रोटीन कमी भेटणार आहे पेशंटला. मग याच्यामध्ये अजून काय कॉज होऊ शकतो, अर्ली विनिंग म्हणा. ओके आपण लवकर बाहेरचं द्यायचं सुरुवात केलं तर ब्रेस्ट फीडिंग सोडून. ओके त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, रिप्लेसमेंट विथ अ स्ट्रॅटर्जी. ओके रिप्लेसमेंट विथ स्टार्ची फूड. ओके स्टार्ची फूड वगैरे आपण जास्त देऊ लागलं तर असे होणार आहे. ओके त्याच्यासोबत पॉवर्टी म्हणा, गरीब असलं तर. ओके पॉवर्टी आणि इन्फेक्शन, काही प्रॉब्लेम असेल तर इन्फेक्शनचं वगैरे. आणि अजून काय म्हणू शकतो, पुअर विनिंग प्रॅक्टिस. ओके पुअर विनिंग प्रॅक्टिस. ओके कशा पद्धतीने विनिंग करायचं तेच माहिती नसेल तर याच्या वेळी पण असं होतात. ओके हे झालं कॉजेस. ओके मग त्याच्यामध्ये जे दिसणार आहे आपल्याला क्लिनिकल फीचर्स काय काय दिसू शकतो बच्चूमध्ये, क्लिनिकल फ्युचर. ओके दिसायला कसं दिसणार आहे पेशंट, त्याच्यामध्ये एडिमा होणार आहे. एडिमा का होणार हे पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे. एडिमा ड्यू टू काय, त्याच्यामध्ये प्रोटीन खूप कमी दिलेलं आहे आपण, ड्यू टू लो प्रोटीनमुळे एडिमा होतात.
ते स्पेशली कुठलं माहिती आहे का, अल्बुमिन, हे पण लक्षात ठेवा. ओके, अल्बुमिन कमी असल्यामुळे काय एडिमा होतात. आणि फेस कसा असणार आहे ते बच्चूचा, मून फेस आपल्याला दिसतो. मी दाखवतो तुम्हाला डायग्राम बरं का. मून फेस दिसतो. हे कसं मून फेस म्हणजे ही सगळी काय काय म्हणू शकतो, हे फुगलेलं काय पप्पी. ओके, पप्पी अपिअरन्स. ओके, पप्पी अपिअरन्स आपल्याला दिसणार आहे, कारण इथे सगळे स्वेलिंग एडिमा सारखं झालेलं असतं. ओके, एवढं लक्षात आलं. आणि ग्रोथ होणार आहे का, नाही, याच्यामध्ये ग्रोथ फेल्युअर असणार आहे. ओके, काय असणार, ग्रोथ फेल्युअर. अजून काय म्हणू शकतो आपण, स्टंटेड ग्रोथ. ओके, स्टंटेड ग्रोथ. आता तुम्हाला म्हटलं होतं मी, जेवढं पाहिजे ते एजला जेवढं नसणार, म्हणजे टू शॉर्ट असणार आहे बेबी. ओके, हे झालं, हे झालं. आणि स्किन चेंजेस. ओके, स्किन चेंजेस काय होऊ शकते याच्यामध्ये, स्किन चेंजेस मध्ये काय काय होतं, पिगमेंट लॉस. ओके, एक मिनिट, पिगमेंट लॉस होऊ शकतो. त्याच्यासोबत अजून काय भेटू शकतो आपल्याला, हेअर चेंजेस. ओके, हेअर चेंजेस दिसणार. ओके, आणि फॅटी लिव्हर. ओके, ही आपल्याला भेटणार आहे. आणि भूक लागणार का, त्याला अपते असणार आहे. ओके, एवढं आपण बघितलेलं आहे. ओके, चला मग मला वाटते इथे बघा काय, 2 टाइप्स ऑफ द मालन्यूट्रिशन. त्याच्यामध्ये कुठले, एक आहे क्वॉशओव्हर. ओके, आपण जस्ट बघितलं. याच्यामध्ये कसं असणार आहे, थिन अँड बघा काय ब्रिटल हेअर असणार आहे पेशंटचा. ओके, फेस कसं आहे बघा, हे सगळं काय पप्पी अपिअरन्स. मून फेस कसं आहे, पप्पी अपिअरन्स दिसणार आहे. ओके, आपण मून फेस म्हणतो. ओके, बघा बल्जिंग अब्डोमिनल असायटिस. ओके, कशामुळे, मग एडिमा. ओके, का एडिमा का झाला, प्रोटीन कमी आहे. प्रोटीन मधला पण कुठला, जे अल्बुमिन आहे. ओके, अल्बुमिन कमी असलं तर काय होणार आहे, सगळीकडे स्वेलिंग असणार आहे. ओके, हे झालं. आणि मारास्मस मध्ये ह्याचं अपोजिट असतं बघा, लॉस ऑफ मसल मास. फिमेल फेसेस बघा, थिन अँड ब्रिटल हेअर ह्याच्यामध्ये पण असणार आहे. ओके, फेस बघा आणि ह्याचं पोट बघा कसं आहे. ओके, तुम्हाला बघा हे कशाचे, हे क्वॉशओव्हरचं आपण बघितलेलं आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे जे कमी भेटणार आहे पेशंटला. ओके, चला नेक्स्ट आपलं क्वेश्चन काय होतं बघा, पहिलं ऑप्शन झाले ते प्रोटीन. मग हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. बघा, ज्यावेळी आयरन डेफिशियन्सी असणार, ज्यावेळी काय होणार, आयरन डेफिशियन्सी असल्यावर काय होणार आहे, आयरन डेफिशियन्सी एनिमिया. आयरन डेफिशियन्सी एनिमिया होणार आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा, ही एकदम काय म्हणू शकतो, एकदम टॉप एनिमिया आहे. काय म्हणू शकतो मी, मोस्ट कॉमन बरं का, मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी एनिमिया. ओके, लक्षात आलं, मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी एनिमिया ही असणार आहे. फक्त भारतामध्ये का, नाही, हे वर्ल्ड मध्येच आहे बरं का. कुठे, वर्ल्ड मध्येच काय न्यूट्रिशनल जे डेफिशियन्सी आहे एनिमियाचं, त्याच्यामध्ये नंबर 1 आहेत. आपण अजून काय म्हणू शकतो, हे कॉमन कोणामध्ये दिसणार आहे. ओके, कॉमनली जे प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांच्यामध्ये, प्रेग्नेंट वुमन मध्ये. ओके, आणि चाइल्ड बेरिंग एज. ओके, जे चाइल्ड बेरिंग एज असतो त्याच्यामध्ये, आणि म्हणजे चिल्ड्रनमध्ये, त्याच्यामध्ये ही दिसणार आहेत. ओके, बघा हे लक्षात ठेवा, मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी एनिमिया इन द वर्ल्ड. ओके, वर्ल्ड मध्ये असेल तर आपल्या भारतामध्ये पण हेच असणार आहे. ओके, म्हणून आपण काय देतो, आयरन, फॉलिक ऍसिड वगैरे देतो. हे काय, विटॅमिन डी काय बघा, ज्यावेळी कमी असणार. ओके, काय होऊ शकतो, डेफिशियन्सी, याच्यामध्ये होऊ शकतो रिचेट. ओके, रिचेट ते कोण, चिल्ड्रन मध्ये. ओके, हे चिल्ड्रन मधलं झालं. मग अडल्ट मध्ये काय होऊ शकतो, ऑस्टिओमलेसिया होऊ शकतो. ओके, हे झालं अडल्ट मधलं. सगळं आपण कशाबद्दल बघतोय, ही डेफिशियन्सी बद्दलच बघतोय बरं का. मग आपले उत्तर भेटलेलं आहे पहिला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन, हे पण आपण बघितलेलं आहे. ओके, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डॅश डॅश इन अ चिल्ड्रन लीड्स टू ब्लाइंडनेस. ओके, ब्लाइंडनेस बद्दल विचारते. ओके, कुठली विटॅमिन आहे जो ब्लाइंडनेस ना काय करतो, प्रिव्हेन्शन करतो. ओके, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन म्हणजे ते नाही दिलं तर काय होणार आहे बच्चूमध्ये, लीड्स टू ब्लाइंडनेस. ओके, बघा कुठले ऑप्शन आहे, ए विटॅमिन ए म्हणते, विटॅमिन वाय, विटॅमिन सी, विटॅमिन झेड. ओके, सगळ्यांचं लक्षात आलंय. याच्यामध्ये तर 2 विटॅमिन नाहीये, ए वाय वाला विटॅमिनच नाहीये आणि झेड मध्ये पण नाहीये. मग राहिलं कुठलं, ए आणि सी. याचा दोन्ही बद्दल आपल्याला बघायचं आहे. ओके, चला मग बघूया. चला आपण पहिल्यांदा काय करायचंय, आपण विटॅमिन ए बद्दल बघूया. ओके, विटॅमिन ए याचं कशासाठी आपल्याला लागते, एसेन्शियल फॉर, ही लागणार आहे एसेन्शियल फॉर आपल्या बॉडीसाठी. मेन आहे ह्याचं काम विजन बरं का, मेन आहे विजन. त्याच्यासोबत अजून काय करतो, हे झालं
त्याच्यानंतर मेंटेन, ओके, मेंटेन हेल्दी एपिथेलियल सेल, हेल्दी एपिथेलियल सेल, ओके, कुठली सेल म्हणजे टिश्यू, ओके, एपिथेलियल टिश्यू मध्ये काय करतो, मेंटेन करतो, ते पण कसे बरं का, हेल्दी आणि एसेन्शियल फॉर, बघा एसेन्शियल फॉर कशासाठी, विजनसाठी, ही खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि अजून काय करतो, सपोर्ट करतो, सपोर्ट इम्युन फंक्शन, सपोर्ट इम्युन फंक्शनला सपोर्ट करतो बरं का, इम्युन सपोर्टला जे फंक्शन आहे त्याला सपोर्ट करतो. आणि प्रमोट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट का, प्रमोट ग्रोथ डेव्हलपमेंट मध्ये पण, आणि अजून प्रमोट करतो हे रिप्रोडक्शन मध्ये, प्रमोट रिप्रोडक्शन, हे पण लक्षात ठेवा. ओके, हे कशाबद्दल बघतोय आपण, डेफिशियन्सी बद्दल बघतोय. ओके, बघा ह्याच्यामध्ये डेफिशियन्सी काय काय होऊ शकतं, विटामिन नाही दिलं तर, हे पण महत्वाचं आहे बरं का, डेफिशियन्सीज. ओके, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए, ओके, विटॅमिन ए आपण नाही दिलं तर काय काय होऊ शकतो. ओके, हे आपण माहिती पाहिजे आपल्याला. पहिला असणार आहे ह्याच्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस, ओके, नाईट ब्लाइंडनेस ह्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके, बच्चूमध्ये. ओके, याचं विचारलेलं क्वेश्चन बरं का, अर्लिएस्ट साईन याच्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस मध्ये किंवा याच्यामध्ये अर्लिएस्ट साईन तुम्हाला काय भेटणार आहे, मग ते भेटणार आहे तुम्हाला डिफिकल्टी. ओके, डिफिकल्टी सीइंग इन डिम लाईट. ओके, डिम लाईट मध्ये बघताना तुम्हाला काय डिफिकल्टी येणार आहे, मग पटकन लक्ष द्यायला पाहिजे, नाईट ब्लाइंडनेस न काय ही पहिली अर्ली साईन आहे म्हणून समजायला पाहिजे. ओके, त्याच्यासोबत दुसरी होऊ शकतो झेरोप्थॅल्मिया. कुठली, झेरोप्थॅल्मिया. ओके, झेरोप्थॅल्मियामध्ये काय, त्याच्यामध्ये ड्रायनेस होते, काय ड्रायनेस ऑफ कॉर्निया, त्याच्यासोबत कंजक्टिव्हायटिस नाही, कंजक्टाइवा. ओके, कंजक्टाइवा काय होणार आहे, ड्रायनेस होणार आहे. ओके, ही झेरोप्थॅल्मिया आहे बरं का. याच्या नंतर असणार आहे व्हाईट स्पॉट. ओके, ही पण विचारलेले क्वेश्चन आहे सीएच मधला बरं का. त्याच्यामध्ये होणार आहे कमी व्हाईट पॅचेस, कसे व्हाईट पॅचेस दिसणार आहे कशामध्ये, इयर मध्ये. ओके, हे पॅचेस ते पण कुठे, कंजक्टिव्हायटिस मध्ये, कंजक्टिव्हायटिस म्हणतो बघा कंजक्टाइवा मध्ये. ओके, हे झालं कंजक्टिव्हायटिसचं, ह्याचं झालं. मग ह्याच्या नंतर आहे कॅरेटोमॅलेशिया. कसे, कॅरेटोमॅलेशिया, मलेशिया नाही मलेशिया. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, सॉफ्टनिंग होणार आहे. मलेशिया म्हणले एकदम सॉफ्ट. ओके, काय होणार आहे, सॉफ्टनिंग ऑफ कोर्निया, सॉफ्टनिंग ऑफ कोर्निया. ओके, ह्याला आपण काय म्हणू शकतो, हे पुढे ब्लाइंडनेस होऊ शकतो. बघा ही काय करू शकतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ कशासाठी, रिस्क आणि त्याच्यासोबत ग्रोथ रिटार्डेशन करू शकतो, रिटार्डेशन. ओके, एवढं लक्षात आलं, हिट डेफिशियन्सी बद्दल झालं. ओके, मग आपले उत्तर ही हेच असणार आहे. ओके, सी म्हणजे काय, विटॅमिन सी म्हणजे काय, आपण अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो, ह्याची कमी असलं तर काय होऊ शकतो, स्कर्वी होऊ शकतो. ओके, स्कर्वी होऊ शकतो. ओके, हे पण आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. मग आपले उत्तर असणार आहे ए. ओके, बघा ही सगळी नाईट ब्लाइंडनेस होते म्हणून आपण काय करतो माहिती आहे का, एक आपलं रुटीन इम्युनेशन आहे. ओके, त्याच बघून घेऊ आपण, जे रुटीन इम्युनेशन आहे. ओके, जे रुटीन इम्युनेशन मध्ये विटॅमिन ए आपण देतो बरं का, विटॅमिन ए आपण सिरप देतो. कसा प्रकारे देतो आपण, ह्याचं रुटीन इम्युनेशन मध्ये कोल्ड चेन वगैरे येतात, आपण थंडमध्ये ठेवायचं आहे, पण ह्याला ठेवायचं आहे का, बघा ही नॉट स्टोर्ड बरं का, नॉट स्टोर्ड इन कोल्ड चेन. कोल्ड मध्ये ह्याला कोल्ड चेन मध्ये ठेवायचं नसतं, हे पण लक्षात असू द्या. मग कुठे ठेवायचं सर, ह्याला ठेवायचं आहे रूम टेम्परेचर, काय म्हणू शकतो आपण, जे नॉर्मल टेम्परेचर आहे किंवा रूम टेम्परेचर म्हणू शकतो आपण, रूम टेम्परेचर मध्ये असं ठेवू शकतो आपण, म्हणजे कोल्ड चेन मध्ये नाही एवढं सांगायचं आहे. आणि ही जे किट ए असतो, ओके, किट ए कुठं असतं, सब सेंटर मध्ये असते बरं का, ए बी सी डी, कुठली पीएचसी मध्ये डी असतो. ओके, हे किट ए आहे, इथे हे कुठं असणार आहे, HWC मध्ये. म्हणजे आता तुम्ही कुठे जाणार आहे, जे वर्क करायला जाणार आहे HWC मध्ये, तिथे ही विटॅमिन के म्हणतो बघा, ही किट ए असणार आहे. या ज्या किट ए मध्ये काय असणार आहे तुम्हाला, ही स्टोर्ड ऍट इथे HWC मध्ये, ह्याच्यामध्ये असणार आहे विटॅमिन ए. ओके, त्याच्यामध्ये विटॅमिन ए असणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कंटेन विटॅमिन ए सिरप बॉटल याच्यामध्ये असतो. म्हणजे एवढी लक्षात व्हायला पाहिजे, जे आपण अर्ली डोस देत होता विटॅमिन एचा, अगोदर किती होता हे पण लक्षात राहू द्या, विचारत नाही. हे अगोदर आपण 6 डोस देत होते, पण आता न्यूली काय झालेलं आहे,
न्यूली आता रिसेंटली आपण 9 डोस देतो. कशाची? व्हिटॅमिन ए ची. ओके, एवढं आपल्या लक्षात आलं. टोटल किती द्यायचं आपल्याला? टोटल 17 लाख 17 लाख इंटरनॅशनल युनिट आपल्याला द्यायचं आहे एक बच्चूला, ज्यावेळी सुरुवात होते इम्युनायझेशनचं. मग कशा प्रकारे देणार तुम्ही? ज्यावेळी जे फर्स्ट डोस साठी येणार. ओके, फर्स्ट डोस आहे हे पण लक्षात ठेवा. फक्त आपण किती देणार आहे? फर्स्ट डोसच 1 लाख इंटरनॅशनल युनिट देणार आहेत. ओके, एक आहे बरं का, 1 लाख इंटरनॅशनल युनिट देणार आहे. पण जे बाकीचं सगळे झालं, किती म्हटलं मी? 9 डोस देणार आहे. मग आता दुसरा ते 9 डोस दे आहे. ओके, बाकीचं रिमेनिंग जे आपण देणार आहे 2 लाख इंटरनॅशनल युनिट. ओके, मग राहिलं कुठे? 8, म्हणजे 9 मध्ये 1 डोस आपण 1 लाख दिलो, मग 8 राहिले. 8 दोन्ही 16, म्हणजे 16 प्लस ते 1 म्हणजे किती झालं? 17 लाख इंटरनॅशनल युनिट आपण देणार आहोत. एवढं आपल्या लक्षात आलंय. पण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे मिनिमम, बरं का, हे विचारू शकते. मिनिमम किती गॅप पाहिजे? 6 मंथ गॅप पाहिजे बरं का. 6 मंथ गॅप पाहिजे 2 डोज मध्ये. 2 डोज मध्ये किती? 6 महिन्याचा गॅप तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, मग आणि ह्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो? स्टार्ट विथ MR वॅक्सिन. MR वॅक्सिन सोबत ह्याला आपण सुरू करणार आहे. ओके, MR वॅक्सिन कधी देतो आपण? 9 महिन्यामध्ये देतो. ओके, चला मग आपलं उत्तर कुठं आलं? आपलं उत्तर तर हे आलेलं आहे. मग हे काय? स्कर्वी. ओके, स्कर्वी मध्ये पण काय होऊ शकतो? ब्लिडिंग वगैरे म्हणा, काय म्हणू शकतो आपण? ब्लिडिंग गम्स. ओके, ब्लिडिंग गम्स म्हणा. ओके, आणि ओव्हर कंट्रोल हिलिंग असू शकतो. ओके, जे पेशंट पण वुंड हिलिंगचं वगैरे असते बघा, त्यांच्यामध्ये काय देतो? व्हिटॅमिन सी नक्की देणार बरं का. हे काय करतंय? जे ग्रोथ आहे, ओके, हिलिंगला प्रमोट करतंय. ओके, चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा हे काय? व्हिटॅमिन ए सिरप. ओके, दाखवण्यासाठी आलेलं तुम्हाला. म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, कुठे ठेवायचं? ह्याला नॉर्मल जे रूम टेम्परेचर आहे तिकडे आपल्याला ठेवायचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा काय म्हणतंय? ॲन एपिडेमिक युजली अफेक्टिंग द लार्ज पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन. किती लार्ज? बघा, जे कसं आहे एपिडेमिक आहे. ओके, जे कसं आहे युजली अफेक्टिंग द लार्ज प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे मोठी एरियामध्ये कव्हर करायला जे डिसीज ऑफ द पॉप्युलेशन ऑकरिंग ओव्हर द वाईड जिओग्राफिकल एरिया. म्हणजे एकदम जे वाईड जिओग्राफिली, म्हणजे एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये पण पसरायला लागले, म्हणजे जे स्प्रेड व्हायला लागले. मग त्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? स्पोरॅडिक, पेंडेमिक आणि एपिझोटिक आणि झोनोटिक. ओके, चला मग आपलं उत्तर कुठलं असणार आहे ह्याच्यामध्ये? चला पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे? स्पोरॅडिक. स्पोरॅडिक मध्ये कसं होणार आहे? जे कसं ऑकर होणार आहे? डिसीज ऑकर कसे? जे इरेग्युलरली. ओके, इरेग्युलरली त्याच्यासोबत इनफ्रिक्वेंटली जी स्प्रेड होणार आहे. इनफ्रिक्वेंटली स्प्रेड होणार आहे. हे काय? स्पोरॅडिक झालं. मग हे उत्तर असणार आहे का आपलं? नाही. बघा ह्याच्यामध्ये बघा इथे काय म्हटलेलं आहे? एन एपिडेमिक म्हटलेलं आहे. एन एपिडेमिक म्हणजे काय? इथे एक डायग्राम मी आणलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये आपण पहिला एपिडेमिक समजून घेऊया. एपिडेमिक म्हणजे काय? आउटब्रेक ओव्हर द ग्रेटर एरिया. म्हणजे जे एरियामध्ये जे डिसीज आहे आउटब्रेक होणार आहे, म्हणजे त्याची केस एकदम वाढणार आहे ग्रेटर एरियामध्ये. आपण त्याला काय म्हणतो? एपिडेमिक म्हणतो. ओके, एवढं लक्षात आलं हे एपिडेमिकचं. ओके, त्याच्यानंतर पेंडेमिक. पेंडेमिक पण इथेच आहे बघा. पेंडेमिक म्हणजे काय? वाईड स्प्रेड. ओके, एक देशामध्ये दुसरी देशामध्ये जे पसरतो त्याला आपण काय म्हणतो? वाईड स्प्रेड. ओके, सगळीकडे पसरणार आहेत. ओके, म्हणजे काय? डिसीज ट्रान्समिटेड फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री. त्याला आपण काय म्हणतो? पेंडेमिक म्हणतो. एक्झाम्पल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कोविड-19. ओके, सगळ्या देशामध्ये होते ना. मग त्याला आपण काय म्हणतो? पेंडेमिक. फक्त चीनामध्येच असेल तर मग ते झालं एपिडेमिक, कारण आउटब्रेक झालेलं आहे आणि ग्रेटर एरिया कंट्रोल केलेलं आहे. फक्त जे सिटीमध्ये आलं फक्त तिथेच असेल तर आपण त्याला काय म्हटलं असतं? एंडेमिक. ओके, बघा एवढं लक्षात आलं आपल्याला. ओके, स्पोरॅडिक बघितलं आपण, ही ऑकर इरेग्युलरली आणि इनफ्रिक्वेंटली एवढं झालं. आणि पेंडेमिक मध्ये सर्व देशामध्ये एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जे स्प्रेड होतो किंवा ट्रान्समिट होतो त्याला आपण काय म्हणतो? पेंडेमिक. आणि तिसरा काय म्हटलेलं आहे? एपिझोटिक. एपिझोटिक म्हणजे काय? जे डिसीज आहे. ओके, सेम हे कसे एंडेमिक सारखं आहे, पण कशामध्ये काय म्हणू शकतो याच्यामध्ये? डिसीज ट्रान्समिटेड. एपिझोटिकचं म्हणतो बरं का मी. ट्रान्समिटेड ॲनिमल्स. कशामध्ये? ॲनिमल्स मध्ये. ओके, कशामध्ये? इन पर्टिक्युलर एरियामध्ये. ओके, इन पर्टिक्युलर एरियामध्ये पसरलेला असतो. ओके, कसं झालं? हे एंडेमिक सारखं झालं. ओके, एंडेमिक म्हणजे
एंडेमिक म्हणजे काय, एंड म्हणजे जे लिमिटेड एरिया आहे, ओके, एंड झालेलं असतं ह्या एरिया, ह्याच्यामध्येच असतो जे एंडेमिक झालं. मग ही एनिमल्स मध्ये झालं, एंडेमिक आपलं ह्युमन मध्ये झालं. ठीक आहे. झुनोटिक, झुनोटिक म्हणजे काय म्हणू शकतो, जे डिसीज, ओके, जे डिसीज आहे एनिमल मधनं, ओके, एनिमल मधनं जे आपलं काय म्हणू शकतो ह्युमन मध्ये येतो. ओके, इथे लिहितो. ओके, एनिमल मधनं कुठे येणार आहे, ह्युमन मध्ये येणार आहे, जे ट्रान्समिट होणार त्याला आपण काय म्हणतो, झुनोटिक डिसीज म्हणतो. बघा, एनिमल मधनं ह्युमन मध्ये येणार आहे, झुनोटिक झालं. एपिझोटिक म्हणजे जे डिसीज आहे ट्रान्समिटेड होणार एनिमल मध्येच इन पर्टिक्युलर एरिया, एक सिलेक्टेड एरिया आहे. ओके, एक एक्झाम्पल घ्या, एक कुठली तरी पुणे म्हणा, पुणेमध्ये एक एरिया आहे ज्या एरियामध्येच पसरणार त्याला आपण काय म्हणतो, एंडेमिक. ओके, आणि पेंडेमिक मध्ये एक देश सोडून दुसरा देश. ओके, स्पोरॅडिक मध्ये आपण बघितलं. ओके, हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, एंडेमिक हे विचारू शकते बरं काय, ह्याच्यामध्ये मला वाटतं एक क्वेश्चन नक्की येणार, कधी CHO 2025 मध्ये नक्की येणार. ओके, बघा हे काय एंडेमिक, एंडेमिक मध्ये काय कॉन्स्टंट आहे आणि स्पेसिफिक लोकेशन आहे. ओके, फक्त काय पुण्याचं एक एरियामध्ये आहे असं समजून घ्यायचं. आउटब्रेक म्हणजे काय, स्पेसिफिक एरिया विदिन द टाइम पिरियड. ओके, जे एक्सपेक्ट पेक्षा जास्त केस येतो त्याला आपण काय म्हणतो, आउटब्रेक. ओके, त्याला हे आउटब्रेक झालं. एपिडेमिक झालं आउटब्रेक ओव्हर द ग्रेटर एरिया, मॅक्झिमम एरिया कव्हर केलेला असतो. पेंडेमिक म्हणजे अख्खा जगामध्ये. ओके, चला, म्हणजे अख्खा जगामध्ये एक देश सोडून दुसरा देश असे. ओके, एवढं आपल्या लक्षात आलं. मग आपलं उत्तर कुठलं असणार आहे, याने काय म्हटलेलं बघा, अन एपिडेमियोलॉजिकल एरिया अफेक्टिंग द लार्ज पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन ऑकरिंग ओव्हर द वाईड जिओग्राफिकल एरिया. मग आपले उत्तर असणार आहे कुठले, पेंडेमिक. ओके, आपलं उत्तर असणार आहे पेंडेमिक. ओके, चला, मग आपलं उत्तर भेटलेलं आहे दुसरा. ओके, चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा, ॲड्युकेट विटॅमिन डॅश डॅश कॅन बी ऑब्टेन्ड थ्रू द एक्सपोजर टू सनलाइट. ओके, बघा काय म्हणते, ॲड्युकेट विटॅमिन म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं विटॅमिन आपण काय करू शकतो, कॅन बी ऑब्टेन घेऊ शकतो थ्रू द एक्सपोजर ऑफ सनलाइट. म्हणजे जेवढं आपण नाही खाल्लं तरी चालेल, आपण सनलाइटला बसलं तरी आपल्याला ॲड्युकेट विटॅमिन भेटणार आहे. जे कुठलं विटॅमिन भेटणार आहे आपल्याला बघायचं आहे, ABCD नाही, ABDC आहे, पण आपण हे ABCD म्हणू शकतो. ह्याच्यामधलं कुठलं विटॅमिन आहे जो सनलाइटने आपल्याला भेटते, आपल्याला बघायचं आहे. ओके, चला, मग सुरुवात करूया. पहिला कुठलं आहे, पहिला आहे आपला विटॅमिन ए. चला, विटॅमिन ए ला आपण बघूया. पहिला आहे विटॅमिन ए. ओके, जस्ट आपण बघितलं, जे डेफिशियन्सीचं बघितलं, विटॅमिन ए कसं घेतो. ओके, बघितले किती डोस होता, टोटल 9 डोस होता, 17 लाख युनिट. हे पण लक्षात ठेवा. पहिला डोस हे नक्की विचारतात बरं का, कन्फ्युजन करायला. जे फर्स्ट डोस देणार 1 लाख किंवा 2 लाख. ओके, एवढी लक्षात ठेवा. पहिली देणार आहे एक वाला 1 लाख, बाकीचे 2 लाख. हे झालं विटॅमिन ए बद्दल. त्याचं काम काय म्हटलो मी, जे बघण्यासाठी आपल्याला विजन मध्ये सपोर्ट करतो. काय काय म्हटलं होतं मी, विजन एक म्हटलं होतं तुम्हाला, जस्ट आपण डिस्कशन केलेलं बरं का. आणि ग्रोथ म्हणा, आणि अजून एक इम्युन फंक्शन मध्ये. ओके, कुठली, इम्युन फंक्शन. ओके, एवढी लक्षात ठेवा. मेन कुठलं आहे, याची विजन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, डेफिशियन्सी मध्ये काय काय म्हटलं होतं तुम्हाला, काय काय बघितलं आपण. मेन आहे नाईट ब्लाइंडनेस. याच्यामध्ये फर्स्ट साईन कुठली येते, अर्ली साईन, म्हणजे डिफिकल्टी इन सीइंग डिम लाईट मध्ये. ओके, हे पण लक्षात ठेवा. ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस. आणि ड्राय आय म्हणा, ड्राय आय म्हणजे काय होतं, जेरोप्थॅल्मिया. हे पण लिहून घ्या, जेरोप्थॅल्मिया. ही दोन्ही लक्षात ठेवलं तरी बस आहे. मेन कुठलं लक्षात ठेवायचे, नाईट ब्लाइंडनेस तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, याची सोर्स आपल्याला तर मेन सोर्सच बघायचं आहे. ओके, सोर्स मध्ये काय काय, लिव्हर, काय लिव्हर, फिश म्हणजे फिश ऑइल. ओके, बटर आणि कॅरट आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स इकडे ही भेटणार आहे. सनलाइट होतं का याच्यामध्ये, नाही. मग ही उत्तर आपलं इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली आपलं चुकलेलं आहे. ओके, चला, आता काय विटॅमिन बी म्हटलेलं आहे. विटॅमिन बी मध्ये तर भरपूर आहे. ओके, आपण अंदाजमध्येच बघूया. अंदाजमध्ये म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बघूया. ओके, कॉम्प्लेक्स. ओके, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. याचा सोर्स काय असू शकतो, सोर्स काय याचा, होल ग्रेन्स. ओके, होल ग्रेन्स म्हणा, मीट, एग, सगळे नॉनव्हेज वाले. त्याच्यासोबत मिल्क आणि ग्रीन व्हेजिटेबल्स. ग्रीन जे व्हेजिटेबल्स, हे कशाबद्दल बोलतोय मी, विटॅमिन बी बद्दल. ओके, एवढं झालं. सॉरी, याचं विटॅमिन ए फंक्शन आहे, ह्याचं फंक्शन आपण बघितलंच नाही. हे कशामध्ये आपल्याला फंक्शन काय, मदत काय करू शकतो आपल्या बॉडीमध्ये, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ही आहे इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट फॉर कशासाठी, एनर्जी मेटाबॉलिझमसाठी खूप महत्वाचं आहे विटॅमिन बी. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो, नर्व फंक्शन मध्ये.
नर्व फंक्शन, कशामध्ये? नर्व फंक्शन मध्ये, नर्व फंक्शन मध्ये पण मदत होतो. आणि आरबीसी फॉर्मेशन, ओके, आरबीसी फॉर्मेशन मध्ये पण ह्याचं योगदान आहे. ओके, एवढं आपलं लक्षात आलंय. ओके, आता काय म्हटलेलं ह्याने, एवढं झालं. आणि ह्याचं व्हिटॅमिन बी मधलं तुम्हाला नाव विचारू शकते बरं का. व्हिटॅमिन बी मध्ये किती आहे? B1, B2, B3, B4 आहे का? नाही. B5. ओके, एवढे लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय काय डेफिशियन्सी असेल तर काय काय होऊ शकतो. ओके, B1चं लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो? थायमिन. ओके, थायमिन म्हणतो. ह्याचं डेफिशियन्सी असेल तर काय म्हणू शकतो आपण? बेरी विचारू शकतो बरं का. बेरी खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, हे 3 बघितलं तरी बस तुम्हाला. ओके, हे काय? थायमिन झालं, हे बेरी झालं, ही रायबोफ्लोविन आहे दुसरं, रायबोफ्लोविन. ओके, ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? क्युलोसिस. ओके, आणि B3 म्हणजे काय? नियासिन. हे काय? नियासिन कमी झालं तर पेलेग्रा. आपण पुढे नेक्स्ट ह्यांचे क्वेश्चन आहेत तर आपण डिस्कस करूया ह्याचे, नाहीतर आपण एक वेगळी CHO साठी 2-3 क्लास बनवूया. ओके, इम्पॉर्टंट जे आहेत. ओके, एवढी झालं. आणि हे झालं. आणि B12. ओके, B12 म्हणजे काय? कोबालामिन. ओके, याच्यामध्ये काय होऊ शकतो? याच्यामध्ये होऊ शकतो पर्निशियस एनेमिया. हे पण लक्षात ठेवा. ओके, व्हिटॅमिन B9 पण आता आपण रिसेंटली बघितलेलं आहे. ओके, चला, एवढे आपण लक्षात आलं. मग एवढं झालं. ओके, चला, बी होते का? ह्याच्यामध्ये सोर्स काय होते का? मग हे पण गेलं. मग आता आपल्याला बघायचंय व्हिटॅमिन कुठला राहिलं? व्हिटॅमिन डी. चला, आता व्हिटॅमिन डी बद्दल बघूया. व्हिटॅमिन डी बद्दल बघूया. ह्याचे सोर्स काय बघा. सोर्स आहे ह्याचं मेन आहे सनलाइट. ओके, मग आपलं उत्तर लक्षात आले आपल्याला कुठले आहे. ओके, सनलाइट एक्सपोजर. मग सनलाइट एक्सपोजर आपल्याला व्हायचा आहे. ओके, हे झालं व्हिटॅमिन ह्याचं. ओके, त्याच्यासोबत फिश लिव्हर, ऑइल, एग योक, व्हिटॅमिन डीचं बोलतो बरं का. आणि फोर्टिफाईड मिल्क, हे सगळे काय? ही सोर्स आहे ह्याचं. ओके, मग ह्याची फंक्शन काय ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. फंक्शन. ओके, हेल्प, कशामध्ये हेल्प करतो? कॅल्शियम ऑब्सॉर्प्शन. जे कॅल्शियम ऑब्सॉर्प्शन होणार आहे त्याच्यामध्ये ही मदत करतो. कॅल्शियम ऑब्सॉर्प्शन. ओके, कशासाठी? फॉर बोन आणि टीथ हेल्थसाठी. ओके, एवढं आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, एवढं लक्षात आलं. आणि डेफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतो? डेफिशियन्सी आपण जस्ट बघितलं. ओके, कुठले? रिकेट्स इन चिल्ड्रन, ऑस्टिओमलेशिया इन अडल्ट, ऑस्टिओमलेशिया म्हणजे काय? स्वॉपनिंग. ओके, अडल्ट, हे आपण बघितलं आहे. ओके, आपलं उत्तर कुठलं आहे? मग आपलं उत्तर भेटलेलं आहे डी. ओके, सन एक्सपोजरला आपण ॲड्युकेट व्हिटॅमिन डी घेऊ शकतो. ओके, आता राहिलं कुठलं? व्हिटॅमिन सी. ओके, आता राहिलं व्हिटॅमिन सी म्हणजे काय? आता जस्ट म्हटलं मी स्कर्वी डेफिशियन्सी मध्ये होतो. त्याचं नाव काय? अस्कॉर्बिक ऍसिड. त्याचं नाव आहे अस्कॉर्बिक ऍसिड. ओके, हे डेफिशियन्सी असेल तर काय होतं? डेफिशियन्सी असेल तर स्कर्वी होतं बरं का. त्याच्यामध्ये ब्लिडिंग वगैरे, गम ब्लिडिंग वगैरे म्हटलं बघा. ओके, एवढं भेटलेलं. याचे सोर्स बघूया आपण. सोर्स जे सिट्रस ऍसिड. ओके, सिट्रस फ्रुट्स. ओके, काय म्हणू शकतो फ्रुट? सिट्रस फ्रूट मध्ये ऑरेंज म्हणा, ऑरेंज, लेमन, हे सगळे काय? हे सिट्रस फ्रूटच आहे. ओके, त्याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो? आमला, टमाटो, ही सगळी काय? ही सोर्स आहे. ओके, याचं काम काय आहे? फंक्शन. कशाची? व्हिटॅमिन सी ची फंक्शन आपल्याला माहिती असायला पाहिजे. ही काम करतो ॲज अ अँटीऑक्सिडंट. ओके, हे नोट करून घ्या बरं का. ठीक आहे, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. आणि त्याच्यासोबत हेल्प इन, आता मी तुम्हाला जस्ट म्हटलेलं होतं, वुंड हिलिंग मध्ये मदत करतो. वुंड हिलिंग आणि कोलेजन फॉर्मेशन म्हणून आपण जे वुंड हिलिंग वगैरे व्हायचं असतं त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी ही आपण मॅक्झिमम गोळ्या देतो बरं का. हे झालं आपण हे पण बघितलं. आणि डेफिशियन्सी मध्ये स्कर्वी पण बघितलं, ब्लिडिंग गम्स वगैरे हे पण आपल्याला माहिती आहे. ओके, मग आपले उत्तर कुठले? इथेच आहे आपलं. मग आपलं उत्तर जाणार आहे तिसरा. ओके, जे ॲड्युकेट व्हिटॅमिन आपल्याला भेटणार आहे कशामध्ये? सन एक्सपोजर मध्ये आपल्याला भेटणार आहे. ओके, चला थोडक्यात बघून घ्या. सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन डी कशामध्ये भेटणार आहे? दूध मध्ये सनलाइट एक्सपोजर हे होतं ॲड्युकेट भेटणार आहे. एग्स मध्ये हे मशरूम्स आहे. आणि हे पोर्क आहे, हे बीफ लिव्हर आहे. आणि हे काय? चीज, हे
ठीक आहे, सोलो ऑर हे आहे आणि हे सिरियल्स. ओके, एवढं तुम्ही बघितलेलं आहे. ओके ओके, चला आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, सगळे क्वेश्चन्स कशासाठी 30 to 40% जे रिपीट होऊ शकते बरं का, त्याच्यामुळे आपण डिटेलमध्ये बघतोय. ओके, सगळ्यांनी मिस न करता सगळे जे पुढचे येणारे पण एपिसोड बघायचं आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही जे हँड रिटन नोट्स आहे तुम्हाला लिहून घ्यायचं बरं का. बिफोर एक्झामिनेशन तुम्ही हे फक्त एकदा चेक करून घ्या, म्हणजे एक नजर मारून जाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 तरी क्वेश्चन भेटू शकते. ओके, एक समजा एक 5 क्वेश्चन भेटले तरी काय कमीच नाहीये, कारण तुम्हाला 10 मार्क भेटणार आहे. ओके, किती 10 मार्क भेटणार आहे बरं का. म्हणजे मी 30 to 40% म्हटलं, एक अंदाजे म्हणू शकतो तुम्हाला. ओके, 5 क्वेश्चन भेटले तरी किती 10 मार्क भेटणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मी, सगळ्यांनी काय नोट डाऊन करून घ्यायचंय, जाताना एक रिव्हिजन करून जायचंय. ओके, मग आता सगळ्यांनी काय करायचंय, लाईक करा आणि कमेंट करा. ओके, त्याच्यासाठी जे फीडबॅक आहे त्याच्यासाठी, आणि सीएचओचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट करू शकता. आणि जे विद्यार्थी आहे सीएचओची, ओके, जे सीएचओ एस्पिरंट आहे, म्हणजे सीएचओची मेन गोल त्यांचं काय स्वप्न काय सीएचओ व्हायचे, त्यांना ही आपली चॅनल रेफर करा. आपण सीएचओ बद्दल क्लासेस वगैरे करणार आहेत आणि चालू पण आहेत. ओके, आणि सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, मग आपण लवकरच भेटणार आहे एपिसोड दुसरामध्ये, कशाची सीएचओ पीवायक्यू मध्ये. ओके, चला मग लवकरच भेटूया. धन्यवाद.